नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील अतिशय महत्त्वाचे प्रकरण गुरुत्वाकर्षण शिकणार आहोत. हे प्रकरण बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणात न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, केप्लरचे नियम, गुरुत्व त्वरण, वस्तुमान आणि वजन, मुक्त पतन, मुक्तिवेग आणि विविध संख्यात्मक उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग संपूर्ण स्वाध्याय सोप्या भाषेत समजून घेऊया. विद्यार्थ्यांनो, हे प्रकरण शिकून झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी येणे अपेक्षित आहे ते पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगता आला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे केप्लरचे 3 नियम समजले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे गुरुत्व त्वरणाचे सूत्र काढता आले पाहिजे आणि त्यातील बदल समजला पाहिजे. तसेच वस्तुमान आणि वजन यातील फरक स्पष्ट करता आला पाहिजे. मुक्त पतन, मुक्तिवेग आणि अभिकेंद्री बल या संकल्पना समजल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोर्ड परीक्षेच्या पद्धतीने उत्तरे लिहिता आली पाहिजेत. आता या प्रकरणातील मुख्य संकल्पनांची उजळणी करूया. गुरुत्वाकर्षण म्हणजे 2 वस्तूंमधील परस्पर आकर्षण बल. गुरुत्व स्थिरांक G चे मूल्य 6.67 गुणिले 10⁻11 इतके असते. वस्तुमान म्हणजे वस्तूमधील द्रव्य संचयाचे माप. वजन म्हणजे वस्तूवर कार्य करणारे गुरुत्वीय बल. पृथ्वीवर गुरुत्व त्वरणाचे मूल्य सुमारे 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग असते. मुक्त पतन म्हणजे फक्त गुरुत्वीय बलाखाली होणारी गती. मुक्तिवेग पृथ्वीसाठी 11.2 किलोमीटर प्रति सेकंद आहे. आणि ग्रहांच्या गतीचे स्पष्टीकरण केप्लरच्या 3 नियमांद्वारे केले जाते. विद्यार्थ्यांनो, या स्लाइडमधील सर्व सूत्रे परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत. सर्वप्रथम गुरुत्वाकर्षण बलाचे सूत्र आहे F बरोबर G m1 m2 भागिले d वर्ग. गुरुत्व त्वरणाचे सूत्र आहे G बरोबर G m भागिले r वर्ग. वजनाचे सूत्र आहे W बरोबर mg. मुक्तिवेगाचे सूत्र आहे वर्गमुळात 2gr. केप्लरच्या 3ऱ्या नियमासाठी t वर्ग समानुपाती r वर्ग. मुक्त पतनासाठी 3 सूत्रे लक्षात ठेवा. v बरोबर gt, s बरोबर अर्धा gt वर्ग, v वर्ग बरोबर 2gs. ही सर्व सूत्रे पाठ असणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न जरी साधा जुळवा प्रकारचा वाटत असला तरी बोर्ड परीक्षेत 1 किंवा 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. सर्वप्रथम वस्तुमान. वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे आणि ते जडत्वाचे माप आहे. लक्षात ठेवा, वस्तुमान ग्रह बदलला तरी बदलत नाही. वजनाचे SI एकक न्यूटन आहे. अनेक विद्यार्थी इथे kg लिहितात आणि गुण गमावतात. वजन हे बल असल्यामुळे त्याचे एकक न्यूटन आहे. गुरुत्व त्वरणाचे एकक m/s² आहे. परीक्षेत G चे एकक विचारले तर हेच उत्तर लिहायचे. गुरुत्व स्थिरांक G चे एकक न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² आहे. हा अत्यंत आवडता बोर्ड प्रश्न आहे. परीक्षा टिप: मास = kg, वेट = n, G = m/s², G = n मीटर² पर kg². हा क्रम 100% पाठ ठेवा. यातून थेट गुण मिळतात. विद्यार्थ्यांनो, बोर्ड परीक्षेत अनेकदा एकके विचारली जातात, त्यामुळे ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे. सर्वप्रथम वस्तुमान. वस्तुमानाचे एकक kg म्हणजे किलोग्रॅम आहे. वस्तुमान हे जडत्वाचे माप आहे आणि ते संपूर्ण विश्वात सारखे राहते. यानंतर वजन. वजन हे बल असल्यामुळे त्याचे एकक न्यूटन म्हणजे n आहे. वजन W बरोबर mg या सूत्राने काढले जाते आणि ग्रह बदलल्यास वजन बदलते. तिसरे म्हणजे गुरुत्व त्वरण. याचे एकक मीटर भागिले सेकंद वर्ग आहे. पृथ्वीवर त्याचे मूल्य सुमारे 9.8 मीटर भागिले सेकंद वर्ग असते. आणि शेवटी गुरुत्व स्थिरांक G. G चे एकक न्यूटन मीटर वर्ग भागिले किलोग्रॅम वर्ग आहे आणि त्याचे मूल्य सर्वत्र समान राहते. पिन. बोर्ड ट्रिक. मास बरोबर kg, वेट बरोबर n, G बरोबर मीटर भागिले सेकंद वर्ग, G बरोबर न्यूटन मीटर वर्ग भागिले किलोग्रॅम वर्ग.
ही 4 एकके पाठ असतील तर 1 ते 2 गुण नक्की मिळतात. विद्यार्थ्यांनो, हा बोर्डचा अत्यंत आवडता 2 गुणांचा प्रश्न आहे. परीक्षेत तक्ता करून उत्तर लिहिले तर पूर्ण गुण मिळतात. पहिला फरक: वस्तुमान म्हणजे द्रव्य संचयाचे माप, तर वजन म्हणजे गुरुत्वीय बल. दुसरा फरक: वस्तुमानाचे एकक किलोग्राम असते, तर वजनाचे एकक न्यूटन असते. तिसरा फरक: वस्तुमान अदिश राशी आहे, तर वजन सदिश राशी आहे. चौथा फरक: वस्तुमान ग्रह बदलला तरी बदलत नाही, पण वजन ग्रहानुसार बदलते. परीक्षा टीप: शेवटी एक वाक्य जरूर लिहा. वस्तुमान कायम स्थिर राहते, परंतु वजन गुरुत्व त्वरणावर अवलंबून असल्यामुळे बदलते. हे वाक्य एक्झामिनरला खूप आवडते. हा प्रश्न उपयोजन प्रकारचा आहे. प्रश्न विचारतो की पृथ्वीवरील वस्तुमान आणि वजन मंगळावर तेवढेच राहील का? उत्तर लिहिताना प्रथम वस्तुमान लिहायचे. वस्तुमान हे द्रव्य संचयाचे माप असल्यामुळे ते पृथ्वीवर आणि मंगळावर सारखेच राहील. पण वजन बदलते, कारण वजन W = mg या सूत्रावर अवलंबून असते. मंगळावरील गुरुत्व त्वरण पृथ्वीपेक्षा कमी आहे, म्हणून मंगळावर वजन कमी होईल. बोर्डमध्ये निष्कर्ष स्वतंत्र लिहा. वस्तुमान समान राहते, वजन ग्रहानुसार बदलते. हा निष्कर्ष लिहिल्यास पूर्ण गुण मिळतात. विद्यार्थ्यांनो, या 4 व्याख्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली व्याख्या: मुक्तपतन. जेव्हा वस्तू फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली खाली पडते तेव्हा त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. दुसरी व्याख्या: गुरुत्व त्वरण. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूला प्राप्त होणारे त्वरण म्हणजे गुरुत्व त्वरण. तिसरी व्याख्या: मुक्तिवेग. ज्या किमान वेगाने वस्तू फेकल्यास ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडते आणि परत येत नाही, त्याला मुक्तिवेग म्हणतात. पृथ्वीसाठी मुक्तिवेग 11.2 किलोमीटर/सेकंड आहे. चौथी व्याख्या: अभिकेंद्री बल. वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूवर केंद्राकडे कार्य करणाऱ्या बलाला अभिकेंद्री बल म्हणतात. परीक्षा टीप: व्याख्या अधिक सूत्र अधिक एक उदाहरण लिहिल्यास पूर्ण गुण मिळतात. विद्यार्थ्यांनो, केपलरचा दुसरा नियम 2 किंवा 3 गुणांसाठी विचारला जातो. नियम नीट ऐका. ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. याचा अर्थ काय? जेव्हा ग्रह सूर्याजवळ असतो तेव्हा त्याचा वेग जास्त असतो आणि जेव्हा ग्रह सूर्यापासून दूर असतो तेव्हा त्याचा वेग कमी असतो. पण दोन्ही वेळा समान वेळेत व्यापले जे क्षेत्रफळ समान असते. विद्यार्थ्यांनो, ही स्लाइड मागील नियमाचीच पुनरावृत्ती आहे, त्यामुळे हा नियम पक्का करून घ्या. केपलरचा दुसरा नियम सांगतो की ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा समान वेळेत समान क्षेत्रफळ व्यापते. याचा अर्थ ग्रहाचा वेग कायम सारखा नसतो. सूर्याजवळ ग्रह वेगाने फिरतो. सूर्यापासून दूर असताना ग्रहाचा वेग कमी असतो. परीक्षेत आकृती काढायला सांगितल्यास 2 क्षेत्रफळे A1 आणि A2 दाखवून A1 = A2 असे लिहा. बोर्ड पॉइंट: समान वेळेत समान क्षेत्रफळ हे वाक्य तोंडपाठ असले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आता आपण केपलरचा सर्वात महत्त्वाचा नियम पाहणार आहोत. केपलरचा तिसरा नियम सांगतो की ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. म्हणजेच T² is directly proportional to R³. हे सूत्र बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर ग्रह सूर्यापासून दूर गेला तर त्याचा आवर्तकाल वाढतो, म्हणजे ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला अधिक वेळ लागतो. एक्झाम टिप: T² is directly proportional to R³. हे सूत्र वेगळ्या चौकटीत लिहा. हा प्रश्न बोर्ड परीक्षेत 3 गुणांसाठी येऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम अचानक शोधला नाही. त्याने केपलरच्या नियमांचा अभ्यास केला. केपलरच्या 3ऱ्या नियमापासून त्याला कळले की ग्रहांवर कार्य करणारे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
म्हणजे अंतर दुप्पट झाले तर बल 4 पट कमी होते. यावरून न्यूटनने निष्कर्ष काढला की F इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू 1/r². आणि पुढे त्याने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला. बोर्डमध्ये शेवटचे वाक्य लिहा. केपलरच्या तिसऱ्या नियमावरून न्यूटनने F इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू 1/r² हे सिद्ध केले. विद्यार्थ्यांनो, हा सिद्ध करा प्रकारातील प्रश्न आहे. जेव्हा एखादी वस्तू सरळ वर फेकली जाते तेव्हा ती प्रथम वर जाते, नंतर खाली येते. वर जाताना गुरुत्वाकर्षणामुळे तिचा वेग कमी होत जातो. सर्वोच्च बिंदूवर तिचा वेग 0 होतो. गणित केल्यानंतर आपल्याला मिळते T1 = u/g. खाली येण्यासाठीही गणित केल्यानंतर मिळते T2 = u/g. म्हणून T1 = T2. यावरून सिद्ध होते की वर जाण्याचा वेळ आणि खाली येण्याचा वेळ समान असतो. बोर्डमध्ये शेवटची ओळ बॉक्समध्ये लिहा. देअरफॉर T1 = T2 हे अंतिम उत्तर आहे. हा उपयोजन प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. समजा अचानक पृथ्वीवरील Gचे मूल्य दुप्पट झाले. मग वजनाचे सूत्र पाहूया. W = mg. G दुप्पट झाले तर वजनही दुप्पट होईल. वजन वाढल्यामुळे वस्तू जमिनीवर अधिक जोराने दाबली जाईल. त्यामुळे नॉर्मल रिॲक्शन वाढेल. आणि नॉर्मल रिॲक्शन वाढल्यामुळे घर्षण बल देखील वाढेल. घर्षण वाढले म्हणजे वस्तू ओढण्यासाठी जास्त बल लागेल. म्हणूनच वस्तू ओढणे दुप्पट कठीण होईल. बोर्डमध्ये कारणांची साखळी अशी लिहा. G चलन वाढते बरोबर W चलन वाढते बरोबर N चलन वाढते बरोबर फ्रिक्शन चलन वाढते बरोबर पुलिंग फोर्स चलन वाढते. हे लिहिल्यास पूर्ण गुण मिळतात. विद्यार्थ्यांनो, हा बोर्ड परीक्षेतील खूप आवडता 3 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न आहे, पृथ्वीच्या केंद्रावर गुरुत्व त्वरण Gचे मूल्य 0 का असते? हे समजून घेण्यासाठी पृथ्वीच्या केंद्राची कल्पना करा. केंद्रावर असलेल्या वस्तूभोवती सर्व बाजूंना सारखे वस्तुमान असते. म्हणून प्रत्येक दिशेने येणारे गुरुत्वीय बल एकमेकांना रद्द करतात. परिणामी निव्वळ गुरुत्वीय बल 0 होते. आणि आपण जाणतो G = F/m. जर F = 0 असेल तर G सुद्धा 0 होईल. बोर्डमध्ये लिहिण्यासाठी महत्त्वाचे वाक्य. पृथ्वीच्या केंद्रावर सर्व दिशांतील गुरुत्वीय बले परस्पर रद्द होतात. त्यामुळे निव्वळ बल 0 होते आणि G = 0 होते. हे वाक्य पाठ करा. विद्यार्थ्यांनो, हा संख्यात्मक प्रकारचा प्रश्न आहे. केपलरचा तिसरा नियम वापरायचा आहे. T² = r³. प्रश्नानुसार अंतर r वरून 2r झाले आहे. आता सूत्रात मूल्ये बसवूया. T² / r³ = T'² / 2r³. 2r³ म्हणजे 8r³. पुढील गणित केल्यावर T'² = 8t². दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतल्यास T' = 2√2t. हे अंतिम उत्तर आहे. परीक्षा टिप. अनेक विद्यार्थी 2t लिहितात. ते चुकीचे आहे. योग्य उत्तर 2√2t आहे. विद्यार्थ्यांनो, आता न्यूमेरिकल्स सुरू होत आहेत. अशा प्रश्नात नेहमी 4 स्टेप्स लिहा. पहिली, दिलेले. दुसरी, सूत्र. तिसरी, मांडणी. चौथी, उत्तर. इथे वस्तू 5 मीटर अंतर 5 सेकंदात खाली पडते. मुक्त पतन असल्यामुळे U = 0. सूत्र आहे S = ut अधिक 1/2gt². मूल्ये बसविल्यावर 5 = 0 अधिक 1/2 गुणिले G गुणिले 25. पुढील गणितातून G = 0.4 मीटर/सेकंड². हा प्रश्न गुरुत्व त्वरणाच्या सूत्रावर आधारित आहे. सर्वप्रथम सूत्र लिहा. G = gm/r². क ग्रहासाठी आणि ख ग्रहासाठी स्वतंत्र समीकरण लिहा. प्रश्नात दिले आहे की gख = gk/2 आणि rk = 2rk.
ही माहिती सूत्रात टाकल्यावर mk भागिले 4 mk बरोबर 1/2. येथूनच mk बरोबर 2 mk हे उत्तर मिळते. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न दरवर्षी जवळपास विचारला जातो. सर्वप्रथम लक्षात ठेवा, वस्तुमान कधीच बदलत नाही. म्हणून चंद्रावरही वस्तुमान 5 kg राहील. आता वजन काढूया. पृथ्वीवरील वजन दिले आहे 49 N. सूत्र W बरोबर mg. यावरून पृथ्वीवरील g बरोबर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर मिळते. चंद्रावर गुरुत्व त्वरण पृथ्वीच्या 1/6 असते. म्हणून g चंद्र बरोबर 9.8/6. आता W चंद्र बरोबर mg. म्हणून वजन सुमारे 8.17 N मिळते. विद्यार्थ्यांनो, हा 3 ते 4 गुणांचा महत्त्वाचा न्यूमरिकल आहे. इथे आपल्याला पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वीय बल काढायचे आहे. सर्वप्रथम दिलेले लिहा. पृथ्वीचे वस्तुमान, चंद्राचे वस्तुमान, दोघांमधील अंतर आणि जीचे मूल्य दिलेले आहे. आता कोणते सूत्र वापरणार? न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम F = G m1 m2 अपॉन d². हे सूत्र लिहिल्याशिवाय गुण मिळणार नाहीत. आता सर्व मूल्ये काळजीपूर्वक सूत्रात टाका. मोठ्या घातांकांच्या संख्यांमध्ये चूक होण्याची शक्यता जास्त असते. गणित पूर्ण केल्यानंतर उत्तर मिळते F अप्रॉक्सिमेटली = 2 × 10⁻20 N. परीक्षा टिप: 10⁻20 सारखे घातांक लिहिताना विशेष काळजी घ्या. सर्वात जास्त चुका इथेच होतात. विद्यार्थ्यांनो, हा न्यूमेरिकल बोर्डमध्ये अनेकदा विचारला गेला आहे. प्रश्नात गुरुत्वीय बल दिलेले आहे आणि सूर्याचे वस्तुमान शोधायचे आहे. पुन्हा एकदा तेच सूत्र वापरूया. F बरोबर G गुणिले me गुणिले ms भागिले d चा वर्ग. यावेळी ms शोधायचे आहे. म्हणून सूत्राची पुनर्मांडणी करू. ms बरोबर fd वर्ग भागिले gme. आता सर्व मूल्ये टाकून गणित करा. उत्तर येते ms सुमारे 1.96 गुणिले 10⁻30 किलोग्रॅम. बोर्ड टिप: अंतिम उत्तरासोबत किलोग्रॅम हे एकक नक्की लिहा. एकक नसल्यास गुण कमी होऊ शकतात. हा अतिशय सोपा न्यूमेरिकल आहे. चेंडू टेबलावरून खाली पडतो, म्हणून प्रारंभिक वेग u = 0. दिलेला वेळ 1 सेकंड आहे. प्रथम टेबलाची उंची काढू. सूत्र S = ut + ½ gt². मूल्य बसवल्यावर S = 5 मीटर. म्हणजे टेबलाची उंची 5 मीटर आहे. आता अंतिम वेग काढू. v = u + gt. v = 10 मीटर पर सेकंड. परीक्षा टिप: मुक्त पतन असल्यास u = 0 लिहायला विसरू नका. हा एक छोटासा मुद्दा आहे, पण गुण मिळवून देतो. विद्यार्थ्यांनो, हा थोडासा मोठा न्यूमरिकल आहे. वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. शिखरावर वेग किती असतो? 0. म्हणून पहिले सूत्र वापरू. v वर्ग बरोबर u वर्ग वजा 2gs. v बरोबर 0 असल्यामुळे u वर्ग बरोबर 10,000. म्हणून u बरोबर 100 मीटर पर सेकंड. आता वर जाण्याचा वेळ काढू. v बरोबर u वजा gt. 0 बरोबर 100 वजा 10t. t बरोबर 10 सेकंड. आपण आधी सिद्ध केले आहे की वर जाण्याचा वेळ बरोबर खाली येण्याचा वेळ. म्हणून खाली येण्यासाठीही 10 सेकंड लागतील. एकूण वेळ t बरोबर 10 + 10 बरोबर 20 सेकंड. विद्यार्थ्यांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग. या प्रकरणातून बोर्ड परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहूया. 1 गुणासाठी g चे SI एकक लिहा. g चे SI एकक लिहा. मुक्तिवेग म्हणजे काय? 2 गुणांसाठी वस्तुमान आणि वजन यातील फरक. मुक्त पतनाची व्याख्या. 3 गुणांसाठी केपलरचे 3 नियम. पृथ्वीच्या केंद्रावर G0 का असते? G चे सूत्र काढा.
न्यूमेरिकलमध्ये गुरुत्व त्वरण काढा, चंद्रावरील वजन, पृथ्वी चंद्रबल, सूर्याचे वस्तुमान. विद्यार्थ्यांनो, ही स्लाइड म्हणजे आपल्या संपूर्ण प्रकरणाचा खजिना आहे. बोर्ड परीक्षेच्या आदल्या दिवशी जर फक्त ही एक स्लाइड पाहिली तरी प्रकरणाची उजळणी होऊ शकते. सर्वप्रथम गुरुत्वाकर्षण बलाचे सूत्र F = G m1m2/d². हे न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे सूत्र आहे. यानंतर गुरुत्व त्वरण G = Gm/r². वजनाचे सूत्र W = mg. मुक्तिवेग V = √2gr. पृथ्वीसाठी मुक्तिवेग 11.2 km/s आहे. केप्लरचा तिसरा नियम T² is directly proportional to r³. मुक्त पतनाची 3 सूत्रे V = gt, S = ½ gt², v² = 2gs. बोर्ड टिप: या सर्व सूत्रांपैकी किमान 4 ते 5 सूत्रे थेट परीक्षेत वापरावी लागतात, म्हणून ही सूत्रे पाठ असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण संपूर्ण प्रकरण एका मिनिटात समजून घेऊ. या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणापासून पुढे न्यूटनचा नियम येतो. न्यूटनच्या नियमापासून गुरुत्वाकर्षण बलाचे सूत्र मिळते. यानंतर केप्लरचे 3 नियम येतात. ग्रहांच्या गतीचे स्पष्टीकरण केप्लरने दिले. पुढे गुरुत्वत्वरण G ही संकल्पना येते. G पासून वजन काढले जाते. यानंतर वस्तुमान आणि वजन यातील फरक समजतो. मुक्तपतन, मुक्तिवेग आणि अभिकेंद्री बल या संकल्पना देखील याच प्रकरणाशी संबंधित आहेत. पुष्पिन परीक्षा टिप: जर हा माइंड मॅप डोक्यात बसला तर संपूर्ण प्रकरण सहज आठवते. विद्यार्थ्यांनो, आता सर्वात महत्त्वाच्या परीक्षा टिप्स पाहू. पहिली गोष्ट, न्यूमेरिकल लिहिताना नेहमी हा क्रम पाळा. दिलेले सूत्र, मांडणी, गणित, उत्तर, एकक. हा क्रम पाळल्यास पद्धतीचे गुण नक्की मिळतात. दुसरी गोष्ट, एकके कधीही विसरू नका. जीचे एकक nm²/kg². जीचे एकक m/s². वजनाचे एकक n. वस्तुमानाचे एकक kg. तिसरी गोष्ट, 10⁻11 सारख्या संख्यांमध्ये दशांशाची चूक करू नका. चौथी गोष्ट, व्याख्या प्रश्नात फक्त व्याख्या लिहू नका. व्याख्या अधिक सूत्र अधिक उदाहरण लिहा. पाचवी गोष्ट, वैज्ञानिक शब्द अचूक वापरा. उदाहरण: मुक्तपतन, अभिकेंद्री बल, लंबवर्तुळाकार कक्षा, नाभी. विद्यार्थ्यांनो, आता संपूर्ण प्रकरणाचा अंतिम आढावा घेऊया. न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला. प्रत्येक 2 वस्तूंमध्ये आकर्षण बल कार्य करते. या बलाचे सूत्र आहे F = Gm1m2/d². केप्लरने ग्रहांच्या गतीचे 3 नियम दिले. पहिला नियम, ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. दुसरा नियम, समान वेळेत समान क्षेत्रफळ व्यापले जाते. तिसरा नियम, T² is directly proportional to r³. गुरुत्व त्वरणाचे सूत्र G = Gm/r². पृथ्वीवर Gचे मूल्य सुमारे 9.8 मीटर/सेकंड² असते. पृथ्वीच्या केंद्रावर G = 0 असते. वस्तुमान कायम समान राहते. वजन W = mg या सूत्राने काढले जाते आणि ग्रहानुसार बदलते. मुक्तपतन म्हणजे फक्त गुरुत्वीय बलाखाली होणारी गती. मुक्तिवेग पृथ्वीसाठी 11.2 km/s आहे. अभिकेंद्री बलाचे सूत्र F = mv²/r. फायनल बोर्ड मेसेज: विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही सर्व व्याख्या, सर्व सूत्रे, वस्तुमान व वजनातील फरक, केप्लरचे नियम